हॅलो फ्रेंड्स, SM अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण EVS 201चा होमवर्क बघणार आहोत। ठीक आहे, व्हिडिओ टाकण्यामध्ये बराच गॅप पडला, थोडीशी वैयक्तिक अडचण असल्यामुळे व्हिडिओ टाकू शकले नाही, पण आपण यापुढे कंटिन्यू होम असाइनमेंट कंप्लीट करूया। ठीक आहे, तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल आणि व्हिडिओ लवकरात लवकर बघता येईल। आता पर्यावरण अभ्यासामधला पहिला प्रश्न आहे, पर्यावरण आणि समाज यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा। पर्यावरण आणि समाज यातला परस्पर संबंध काय आहे याबाबत यापूर्वीचं EVSचा जो हे आहे व्हिडिओ बनवलेले त्या प्रश्नाचं उत्तर मी तोंडी सांगितलेलं होतं। पण आता पर्यावरण आणि समाज, पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला असलेली परिस्थितीला आपण काय म्हणतो, पर्यावरण म्हणतो। आणि समाज म्हणजे काय तर मानव किंवा त्याच्या मानवासारखाच असणारा समूह एकत्र राहतो, त्याच्या सर्व क्रिया एकत्र घडतात, ज्या एकमेकांशी संबंधित असतात त्याला आपण समाज म्हणतो। ठीक आहे, हे आपल्या जनरल व्याख्या झालेले आहेत, त्याचाच बेस धरून आपण कसं उत्तर लिहू शकतो ते बघूया। सजीवांच्या सभोवतालच्या परिस्थितीला पर्यावरण म्हणतात। आता सजीवामध्ये काय काय येतं, वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्यात मानव प्राणी यांचा समावेश होतो। पण यांच्यामध्ये हे जे काही सजीव आहेत, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांच्यापैकी फक्त मानव प्राणी हा बुद्धी आणि कल्पनाशक्ती आहे, त्याच्याकडे वाचाशक्ती म्हणजे बोलू शकतो, याच्या आधारेच तो इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरतो। ठीक आहे, त्यामुळे मानव आणि पर्यावरण यांच्या संबंधाला महत्त्व प्राप्त होतं। मानवाव्यतिरिक्त इतर सजीव जे आहेत ते निसर्गाच्या चौकटीतच जीवनक्रम करतात किंवा निसर्ग तत्वानुसार पूर्ण करतात। जसं की प्राणी जे आहेत ते निसर्गात जे काही वनस्पती येतात किंवा गवत येतं ते खाऊन जगतात। ठीक आहे, पण मानव तसं करतो का? अन्नधान्य जे उत्पादित होतं त्याच्यावर प्रक्रिया करून आपण भाकरी चपाती बनवतो किंवा त्या व्यतिरिक्त पिझ्झा बनवून खातो। म्हणजे ह्या ज्या प्रोसेसिंग आहेत त्या कशामुळं घडल्या तर मानवाच्या कल्पनाशक्तीमुळं घडलेल्या आहेत। पण वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव असे काही करू शकतात का? नाही। तर या व्यतिरिक्त मानव मात्र काय करत असतो, नैसर्गिक पर्यावरणात आहे त्या स्थितीत न राहता सुख, सुविधा, विकास, उपभोगाच्या नावाखाली सातत्याने सभोवतालच्या परिस्थितीमध्ये ढवळाढवळ करत असतो। ठीक आहे, शेतीच्या तंत्र विकसित झालं, त्यानंतर मानवाच्या विकासाला सुरुवात झाली। सुरुवातीला मानव भटक्या अवस्थेत होता, मानव एकत्र राहण्यासाठी समूहाने राहू लागला आणि त्यातूनच काय झालेली आहे, समाजाची निर्मिती झालेली आहे। शेती तंत्रानंतरच मानवाने पर्यावरणातील संपदाच्या वापराला खऱ्या अर्थाने सुरुवात केली। म्हणजे आता पर्यावरणातील संपदा म्हणजे काय, जे काही माती आहे, पाणी आहे, नद्यांचं पाणी आहे किंवा पावसाचा वापर, सौर ऊर्जेचा वापर, ह्या सर्व गोष्टींचा वापर करायला मानवाने सुरुवात केली। सुरुवातीला काय होतं, भटके जीवन होते, नदीकिनारीच फक्त शेती केली जायची, नदी किनाऱ्यावरच गावं असायची। पण आता तसं आहे का? नाही, शहरं वसलेली आहेत आणि त्या शहरांना पाणी पुरवठा आपण पाईपलाईनद्वारे करत असतो। म्हणजे हे तंत्र विकसित झालेलं आहे। मानवानं जे काही पर्यावरणात बदल घडवून आणले त्याला काय तंत्रज्ञान म्हणतो आपण। मानव स्वतःच्या विकासासाठी काय करत असतो, निसर्गात जे काही गोष्टी सापडतात, जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा वापर करतो। पण हे वापर करण्याचा अतिरेक सुरू झालेला आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, पर्यावरणाची हानी होत आहे। ठीक आहे, मी तुम्हाला मागे हे सांगताना याचं उत्तर सांगताना केरळ आणि त्या राज्यामध्ये विकसित झालेलं पर्यावरणावर आधारित पर्यटन याबाबतचा संदर्भ दिला होता। तुम्ही कुठलाही संदर्भ वापरून इथे उत्तर लिहू शकता। जसं की नैसर्गिक कोळसा आहे त्याचा अतिरेकी वापर करतो आणि आपण वीज निर्मिती करतो, वायू इत्यादी घटकांचा आपण इंधन म्हणून वापर करतो आणि पर्यावरण प्रदूषित करतो। म्हणजे वनस्पती आणि प्राणी, सूक्ष्मजीव हे काही करत नाहीत पर्यावरण प्रदूषित करण्याचं काम, पण मानव हा एकमेव असा प्राणी आहे जो पर्यावरणाला हानी पोहोचवत असतो। मानवी समाजाने
नैसर्गिक पर्यावरणाकडे दुर्लक्षच केले. मानवी समाज निसर्ग तत्वांना झुगारून भरकटता गेले. निसर्ग तत्वात राहून आपण जीवन जगतो का नाही. निसर्ग तत्व म्हणजे काय, तर निसर्ग नियम जे आहेत ते फॉलो करणं. आपण बघा काय असतं, दिवसा जागलं पाहिजे, रात्री लवकर झोपलं पाहिजे, हा निसर्ग नियम आहे. पण आपल्याकडे नाईट ड्युटीज आल्या म्हणजे तिथे काय आलं, निसर्ग तत्व जे आहे मानवी शरीरासाठी आवश्यक ते झुगारून आपण काय करतो, भरकटत जातो. मानवाच्या अतिरेकी किंवा भोगी प्रवृत्तीमुळे असंतुलन निर्माण झालेलं आहे. मानव समाज हा पर्यावरणाशिवाय जगेल याचा विचारही होत नाही, कारण प्रत्येक पावलावर मानवास पर्यावरणाचीच आवश्यकता भासते. हे ते नैसर्गिक पर्यावरण असू द्या किंवा सांस्कृतिक असू द्या. तुम्ही जर म्हटलात की मी एकटा जगू शकेन तर ते होऊ शकतं का, तर नाही. लक्षात येते. तर माणसाला सतत जगण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणाची किंवा सांस्कृतिक पर्यावरणाची आवश्यकता असते. मानव किंवा समाज व त्याचे जगणे आणि पर्यावरण यांचा संबंध अतूट पाहावयास मिळतो. म्हणजे काय, जर मानवाला जगायचं आहे तर अन्नाची गरज आहे. अन्न कुठून मिळतं, शेतीमधून मिळतं, म्हणजे त्यासाठी सुद्धा पर्यावरण गरजेचं आहे. या प्रकारे आपण याचं उत्तर सांगू शकतो. ठीक आहे. तर हे जे मानवानं पर्यावरणाची हानी केली त्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण थोडक्यात इथे 2 ओळीमध्ये त्याचं कन्क्लुजन लिहायचं आहे. मानवाने पर्यावरणाचा समतोल वापर करण्यास शिकले पाहिजे. आपल्या लोभी भोगी प्रवृत्तीला आळा घातला तर पर्यावरणाचे संतुलन राहण्यास मदत होईल. या प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. जे मी उत्तर आता लिहिलेलं आहे ते साधारण उत्तर पद्धती कसं लिहितात ते त्या पद्धतीनेच लिहून सांगितलेले. पण तुम्हाला जो पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कसं लिहायचं आहे, होम असाइनमेंट लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचे ते सर्व फॉलो करून तुम्हाला उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे. उत्तर जसंच्या तसं कॉपी पेस्ट करायचं नाही. तुम्हाला मी कल्पना दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही अजून काही मॉडिफिकेशन करून एकदम आदर्श उत्तर लिहू शकता. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. जलव्यवस्थापन म्हणजे काय ते सांगून जलव्यवस्थापनाचे स्वरूप लिहा. आता जलव्यवस्थापन म्हणजे काय हे आपण शालेय स्तरावर सर्वजण शिकलेले आहोत. ठीक आहे. तरी पण उत्तर नेमकं कसं लिहायचं याबाबत आपल्या मनात शंका असते. तर त्याचं उत्तर कसं लिहायचं बघूया. त्याआधी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ बघताना मी जे काही सांगते ते लक्षपूर्वक ऐकायचं सुद्धा आहे. फक्त स्क्रीनशॉट काढून घेतला आणि उत्तर कॉपी पेस्ट केलं असं करू नका. हाच अभ्यासक्रमाचा पार्ट तुम्हाला आता जर थोडं तुम्ही अभ्यास करत गेलात तर तुम्हाला आता मे-जूनमध्ये एक्झाम होईल तेव्हा उपयोगी येणार आहे. आणि परत होम असाइनमेंटमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये येऊ शकतात. ओके. तर जलव्यवस्थापन म्हणजे काय, तर जल संरक्षण, संवर्धन व विकास यांची शास्त्रीयदृष्ट्या केलेली चिकित्सक रचना म्हणजे जलव्यवस्थापन होय. आता ह्या जलव्यवस्थापनामध्ये कोणते कोणते शब्द आले, संरक्षण, संवर्धन आणि विकास. आता संरक्षण म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याकडे आहे ती जसेच्या तशी राहावी किंवा टिकावी म्हणून प्रयत्न करणे. संवर्धन म्हणजे काय, तर जी गोष्ट आहे त्याचा विकास करणे किंवा ती आहे त्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने ती संरक्षित राहावी यासाठी प्रयत्न करणे, वाढवणे आणि ती विकसित करणे ह्या सर्व गोष्टींमध्ये काय येतं, संवर्धनमध्ये येतं. आणि विकास म्हणजे काय, जी गोष्ट आहे तिचं मॉडिफिकेशन करणं. जर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला जंगल सापडलं पण जंगल आहे आणि ते फक्त आहे तेवढंच ठेवणं म्हणजे काय, संरक्षण. संवर्धन म्हणजे काय, त्या जंगलामध्ये इतर वनस्पतीची लागवड करणे आणि ती वाढवणे म्हणजे संवर्धन झालं. पण विकास म्हणजे काय झालं, आता विकासामध्ये संरक्षण आणि संवर्धन या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे काय झालं, आहे ते सांभाळायचं पण आहे, त्याच्यात मॉडिफिकेशन पण करायचं आहे आणि त्याचं क्षेत्र विस्तारित करायचं आहे.
ठीक आहे. हे सर्व जे आहे संरक्षण, संवर्धन आणि विकास जे काही करणार आहोत ते कसं केलं पाहिजे, शास्त्रीयदृष्ट्या आणि चिकित्सक रचना करून केलं पाहिजे. लक्षात आलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, जल व्यवस्थापन म्हणतो. आता हे मी वनाचं उदाहरण दिलं, त्याला वन व्यवस्थापन म्हणू शकतो आपण, पण इथे जल व्यवस्थापन म्हटले म्हणजे पाण्याचं संरक्षण करणे, पाण्याचं संवर्धन करणे आणि पाण्याचा विकास करणे, म्हणजे इथे काय झालेलं आहे, जल व्यवस्थापन. ठीक आहे. जल व्यवस्थापन करताना जलाची उपलब्धता म्हणजे पाणी किती प्रमाणात उपलब्ध आहे, कोणत्या दर्जाचं आहे, तसेच विद्यमान गरजा म्हणजे सध्या काय गरजा आहेत आणि भावी काळासाठी कोणत्या गरजा असू शकतात याचा अंदाज जल व्यवस्थापनात घेतला जातो. म्हणजे जल व्यवस्थापन करताना आता किती उपलब्ध पाणी आहे, उपलब्ध पाण्याचा दर्जा काय आहे, गोड पाणी आहे, खारं पाणी आहे, वापरण्यायोग्य आहे की दूषित पाणी आहे, या प्रकारे सध्या कोणकोणत्या गरजा आहेत आणि भावी काळात कोणत्या निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी कशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टींचा अंदाज जल व्यवस्थापनात घेतला जातो. ठीक आहे. हे शब्द जे मी अंडरलाईन केलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता जल व्यवस्थापनाचे स्वरूप लिहा असं सांगितलेलं आहे. तर जल व्यवस्थापनाच्या स्वरूपामध्ये काय येतात, पुढील गोष्टी येतात बघा. जलाची उपलब्धता व दर्जा, जे आपण उत्तर लिहितानाच बघितलं होतं. सुरुवातीला जल व्यवस्थापनात काय येतं, तर स्वरूप म्हणजे उपलब्ध पाणी किती आहे आणि त्याचा दर्जा कसा आहे. गरजांचा अंदाज, गरजा बघा, विद्यमान गरजा आणि भावी गरजा यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जलवाटपाचा योग्य प्रकार, जलवाटप कोणत्या पद्धतीने करावे याचा विचार केला जातो आणि जल व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणींचा आढावा घ्यायचा आणि त्यावर उपाययोजना करणं अपेक्षित आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा समावेश या जलव्यवस्थापनात होतो. म्हणजे ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात जलव्यवस्थापनासाठी ते त्याचं काय असतं, स्वरूप असतं, हे लक्षात घ्या. तर जलाची उपलब्धता व दर्जामध्ये काय येऊ शकतं, जलाचे साठे कसे आहेत, भूगर्भ जल आहे किंवा पाणी जलसाठे भूपृष्ठावर आहेत की भूगर्भात आहेत, त्या आधारे भूपृष्ठावर असेल तर नदी तलावात असलेलं पाणी किती, भूगर्भजल असेल तर विहीर, कूपनलिका याची उपलब्धता किती आहे, कमी किंवा जास्त आहे, किंवा पाण्याचा दर्जा कसा आहे, गोडे, क्षारयुक्त, प्रदूषित, याचा विचार जगाच्या स्तरावर, देश स्तरावर आणि स्थानिक स्तरावर सर्वेक्षण करून करणं गरजेचं असतं. लक्षात येतं. आता गरजांचा अंदाज बांधायचा आहे आपल्याला, म्हणजे कोणकोणत्या गरजा आहेत त्याचा अंदाज बांधायचा असतो. ठीक. आता पहिल्याच ह्याच्यामध्ये बघा, इथं पाण्याचा होणारा झिरपा, बाष्पीभवन, वहनाचा वेग, पात्राची रुंदी, धारण क्षमता इत्यादी गोष्टींचा समावेश सर्वेक्षणात होतो आणि या उपलब्ध जे जल आहे त्याचा जलवाहतुकीसाठी जलविहार, क्रीडा किंवा नैसर्गिक सौंदर्याचा घटक म्हणून व्यवस्थापन करता येतं आणि पाण्याचा शेतीसाठी, पिण्यासाठी किंवा उद्योगासाठी वापराचं प्रमाणही ठरवता येतं. आता विद्यमान गरजा व भावी काळातील गरजांचा अंदाज. आता जे काही पाणी आहे ते पाणी कमी किंवा जास्त प्रमाणात आहे ते आपल्याला पहिल्या पॉईंटमध्ये समजतं. त्या पाण्याचा सध्या काय गरज आहे आणि भावी काळामध्ये जे काही पाणी असणार आहे त्यासाठी कोणकोणत्या गरजा निर्माण होऊ शकतात याची विभागावर किंवा स्थानिक स्तरावर विभागणी करून विचार केला जायला पाहिजे. तिसरा पॉईंट आहे जलपुरवठ्याचा किंवा वाटपाचा योग्य प्रकार. जे काही पाणी आहे उपलब्ध ते कशा पद्धतीने वाटप केलं जातं या गोष्टीचा विचार यात होतो. स्थानिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या जलप्रमाणानुसार जलपुरवठ्याचा योग्य प्रकार निवडला जातो. म्हणजे स्थानिक स्तरावर उपलब्ध असणारं पाणी जर एकदम कमी असेल तर तिथं शेताला पाणी देताना आपण काय करतो, ठिबक सिंचनाचा वापर करतो. त्यापेक्षा थोडं जास्त पाणी उपलब्ध असेल तर तुषार सिंचन वापरू शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त पाणी उपलब्ध असेल तर आपण पाणलोट करून किंवा कालवे काढून पाणी देतो. म्हणजे इथे पाणी तुमच्याकडे किती प्रमाणात उपलब्ध आहे त्यावर तुम्ही त्याचं वाटप कसं करायचं ते ठरवता. लक्षात येते.
त्यानुसारच काय करायचं, नदीवर धरणे वा पाझर तलाव बांधणे, कालवा किंवा नळाने पाणी पुरवणे, ठिबक पद्धत यापैकी जी योग्य ठरेल ती पद्धत अवलंबली जाते. पाणी पुरवठ्याचे प्रमाणही ठरवून घेतले जाते. लक्षात येते. म्हणजे तुमच्याकडे जर पाणीच कमी आहे आणि तुम्ही जर जास्त प्रमाणात पाणी खर्च करण्याचा विचार केलात तर तिथे चालणार नाही. अडचणींचा आढावा व उपाययोजना. ज्या काही अडचणी येतील त्या कोणत्या असतील आणि त्यावर कोणत्या प्रकारे आपण मात करू शकतो ह्या गोष्टींचा इथं विचार केला जातो. किंवा मानवच अडचणी आणि समस्या निर्माण करतो व त्यावर तोडगाही काढतो. सर्व जीवांना पाण्याची गरज असते. पावसाचे प्रमाण व वितरण असमान असते. जलव्यवस्थापनामध्ये या सर्व अडचणींचा विचार होतो आणि यावर उपाययोजना आखल्या जातात आणि त्याचा अवलंब केला जातो. या सर्व घटकांचा समावेश जलव्यवस्थापनामध्ये होतो. लक्षात आलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मी जे लिहिलं आहे तेच लिहिणं काहीही गरजेचं नाही. मी जे तुम्हाला इतर गोष्टी सांगितले स्पष्टीकरण देताना उत्तराचं ते तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहिलात तर जास्त इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. पर्यावरण विषयक व्यक्तिगत, संस्थात्मक व गटात्मक आदी चळवळींचा थोडक्यात परिचय लिहा. आता पहिल्यांदा आपल्याला पर्यावरण विषयक चळवळ म्हणजे काय हे माहीत असले पाहिजे. पर्यावरण म्हणजे काय, मानवाच्या सभोवताली असणारी परिस्थिती. आता यामध्ये काय येतं, मानवनिर्मित पर्यावरण येतं, नैसर्गिक पर्यावरण येतं. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय, निसर्गतः जे पर्यावरण उपलब्ध आहे ते नैसर्गिक पर्यावरण. आणि सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे काय, मानवानं किंवा समाजानं जे काही आजूबाजूला परिस्थिती निर्माण केलेली आहे, जसं बसेस आहेत, रोड आहे, मॉल्स आहेत, दुकानं आहेत, ते सांस्कृतिक पर्यावरणात येतं. मंदिर आहेत. ठीक आहे. आणि नैसर्गिक पर्यावरणात आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती, जलसाठे या गोष्टींचा समावेश होतो. तर पर्यावरण विषयक चळवळ म्हणजे काय, तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी किंवा जी काही पर्यावरणाची हानी होते, पर्यावरण ढासाळते, ते ढासाळू नये यासाठी जे काही प्रयत्न केले जातात त्याला काय म्हणतो आपण, पर्यावरण विषयक चळवळ म्हणतो. तर पर्यावरणाच्या ढासाळलेल्या व ढासाळणाऱ्या स्थितीला वळणावर म्हणजे योग्य स्थितीला घेऊन येण्यासाठी माणसाने सातत्याने केलेली किंवा चालवलेली कृती म्हणजे पर्यावरण विषयक चळवळ होय. बघा, सातत्याने कुठलीही गोष्ट जर सातत्याने केली तर ती चळवळ ठरते. अशा पर्यावरण विषयक चळवळी व्यक्तिगत स्तरावर, संस्थात्मक व गटात्मकरित्या चालविले जातात. आता पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, व्यक्तिगत म्हणजे काय, संस्थात्मक म्हणजे काय आणि गटात्मक म्हणजे काय. व्यक्तिगत म्हणजे कुठल्याही एका व्यक्तीने चालवलेली चळवळ. संस्थात्मक म्हणजे काय, एखादी संस्था उभी केली आणि त्याची चळवळ चालवली म्हणजे संस्थात्मक. आणि गटात्मक म्हणजे काय, खूप मोठा समूह एकत्र येतो आणि त्याविषयी चळवळ करतो, ती चळवळ कशी, गटात्मक चळवळ. आता व्यक्तिगत चळवळीविषयी मध्ये कोण कोण येऊ शकतं, के.सी. श्राफ आहेत, विलासराव साळुंखे आहेत, अण्णा हजारे आहेत, यासारखे व्यक्ती येतात. ठीक आहे. तर व्यक्तिगत पर्यावरण विषयक चळवळीमध्ये के.सी. श्राफ, त्यांचं ठिकाण कुठे ही चळवळ केली, भावनगर गुजरातमध्ये. त्यांनी बडोद्याजवळ रसायन कारखान्याजवळील विहिरीच्या सभोवताली विश्वामित्र नदीतील पाणी अडवून झाडे वाढविली. म्हणजे जे काही बडोद्याजवळ रासायनिक कारखाने होते त्याच्या आजूबाजूला विहिरी होत्या, जे कोरडे पडलं होतं, तिथे त्यांनी काय केलेलं आहे, आजूबाजूला जी विश्वामित्र नदी होती जी तिथून जात होती त्याचं पाणी अडवलं आणि तिथे झाडे वाढवली. त्यामुळे काय झालं, ज्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या त्या विहिरींना पाणी यायला सुरुवात झाली. आणि भावनगर भागात त्यांनी काय केलेलं आहे, निलगिरीचे झाडं लावलेली आहेत आणि जमिनीचे नायट्रोजन संतुलित झालं होतं, त्याचं संतुलन राखलं आणि खाऱ्या जमिनीचा त्यांनी कायापालट केलेला आहे. लक्षात येते. विलासराव साळुंखे यांचं नाव तर आपल्याला प्रचलितच आहे, जे पाणी पंचायतीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात, जे नायगाव पुरंदर तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे. तिथं त्यांनी हे प्रयोग केलेले आहेत आणि पाणी कमीत कमी असलं तरी त्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा वापर करता येतो ते विलासराव साळुंखे यांनी दाखवून दिलेलं
आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला हे थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. त्या व्यतिरिक्त डॉक्टर माधवराव चितळे जे आहेत त्यांचं नाव येतं, त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याबाबत तुम्ही उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा, याचं मी जास्त डिटेल नाही सांगत, तुम्ही स्वतः वाचून घ्या. हे सुनीता नारायण ह्या एक हरित राजनीती, अक्षय विकास या विचारांच्या समर्थक आहेत. त्या पर्यावरण तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी डाऊन टू अर्थ या पत्रिकेचं प्रकाशन केलेले आहे. आणि यांनी लहान मुलं, महिला, गरिबांवर हे जे काही वातावरण प्रदूषण होतं आहे त्याचा कसा परिणाम होतो ते आपल्या लिखाणातनं सांगितलं आणि लोकांमध्ये पर्यावरणाची हानी करू नका किंवा पर्यावरणाचं संरक्षण करा याबाबत लोकजागृती केलेली आहे. एम विश्वेश्वरय्या, अरुण देशपांडे, अण्णा हजारे या व्यक्तींनी व्यक्तिगत पातळीवर पर्यावरणविषयक चळवळी चालवलेल्या आहेत. हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की पर्यावरणविषयक चळवळी व्यक्तिगत पातळीवर कोणकोणत्या व्यक्तींनी चालवल्या त्याबाबत थोडक्यात माहिती लिहा, किंवा एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीचं नाव देऊ शकतात, जसं की सुनीता नारायण या पर्यावरण कार्यकर्त्याने जे काही कार्य केलेलं आहे पर्यावरणविषयक त्याविषयी थोडक्यात माहिती लिहा, असंही येऊ शकतं. लक्षात येते? आता आपण बघूया गटात्मक पर्यावरणविषयक चळवळी. यावरही स्पेसिफिक फक्त गटात्मक चळवळीविषयी येऊ शकतो किंवा चिपको आंदोलन जे काय त्याबद्दल माहिती लिहा, पश्चिम घाट बचाव योजना काय याबाबत लिहा. अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न खूप व्यापक आहे, तुम्हाला हे व्यवस्थित अभ्यास करायचं आहे. ठीक आहे, गटात्मक म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. तर चिपको आंदोलन आपण उदाहरण घेऊ, जे 1973 मध्ये झालं. कुठं झालं? उत्तराखंड भागामध्ये झालं आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं तर सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट्ट व इतर लोकांनी केलेलं आहे. म्हणजे इतर लोक म्हणजे काय? त्यांचे सहकारी. कारण काय होतं तर हिमालयात जंगलतोड रोखणे व हिमालय पर्वतातील जमिनीची जी धूप होत होती ती सुरक्षित करणे हे याचा हेतू होता. इथे चिपको हे नाम का पडलं तर जेव्हा झाडं तोडायला लोक जायची त्यावेळेला तिथल्या स्त्रिया, सर्वच लोक त्या झाडाला मिठी मारून बसायचे, म्हणजे चिटकून बसायचे. त्यामुळे त्याला नाव कसं पडलेलं आहे? चिपको पडलेलं आहे. ठीक आहे, वृक्षास मिठी मारून बसण्याच्या पद्धतीमुळे या चळवळीला चिपको आंदोलन नाव पडले. आणि राखी पौर्णिमेस झाडांना राख्या बांधून संकेतात्मक उत्सव केला गेला. म्हणजे बघा, राखी बांधणे म्हणजे काय? भावाला बहीण राखी बांधते ते कशासाठी? संरक्षणाचं प्रतीक म्हणून. तसंच झाडं आपल्याला ऑक्सिजन देऊन एक प्रकारे प्रदूषणापासून आपलं संरक्षण करत असतात. बरोबर आहे, झाडं जमिनीची धूप थांबवण्यासाठी मदत करत असतात, म्हणजे ते एक प्रकारे आपले रक्षण करतात. म्हणून तिथे राख्या बांधून ते संकेत दिला जायचा. जसं पुढचं बघा, पश्चिम घाट बचाव योजना. पश्चिम घाट हे पर्यावरणासाठी खूप म्हणजे विविधतेनं नटलेलं भाग आहे. आणि तिथले जे काही आंदोलन झालं ते कुठं झालं? केरळ आणि कर्नाटकामध्ये झालं 1978च्या दरम्यान. नेतृत्व कोण केलं? अँथल वॉन कोटलतीस आणि डॉक्टर माधवराव गाडगीळ यांनी. त्याचं कारण काय होतं तर सह्याद्रीच्या पश्चिम उताराकडच्या जंगलाचे संरक्षण व संवर्धन करणे, आणि तिथे राहणाऱ्या जंगली प्राण्याचं अस्तित्व जे आहे ते धोक्यात येत होतं, ते सुरक्षित करणे हे याचं कारण होतं. आणि डॉक्टर गाडगीळांनी तेथे चालू असलेल्या विकास कामांचा सभोवतालच्या पर्यावरणावर, जैवविविधतेवर होणारा परिणाम त्याचा अभ्यास केला आणि भविष्यात येणारे उद्योग आणि त्यासाठी निगडीत समस्यांचा अभ्यासपूर्ण अहवाल त्यांनी केंद्र शासनाला सादर केलेला आहे. त्यामुळे काय झालं, तिथे जे काही विकास कामं होत होती ती थांबलेली आहेत आणि या प्रकारे पश्चिम घाट बचाव आंदोलन यशस्वी झालेलं आहे. आता आपण बघूया नर्मदा बचाव आंदोलन. हे तर सर्वांना माहिती आहे, मेधा पाटकर यांचं. त्याविषयी जास्त मी काही सांगणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या
जेव्हा नर्मदा नदीवर सरदार सरोवर म्हणजे आपलं हे धरण बांधलं गेलं जात होतं, त्यावेळेला धरणाची उंची वाढवल्यामुळे त्याच्या पाठीमागे जे काही नदीचं पाणी आहे ते जास्त प्रमाणात रोखलं जायचं आणि आजूबाजूची गावं, शेती पाण्याखाली जायची. त्यामुळे विस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला. तिथली लोक विस्थापित होणार कुठे? त्यांच्याकडे शेती नाही, त्यांची गावं पाण्याच्या पुरात किंवा वाहून जात आहेत. त्याच्या विरोधात नर्मदा बचाव आंदोलन केले गेलेलं आहे. आता संस्थात्मक चळवळीमध्ये काय येतं तर एखादी संस्था आहे जी सर्व स्तरावर काय करत आहे, तिथे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करते. तर यामध्ये आपण म्हणू शकतो WWF म्हणजे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड ही जी संस्था आहे तिची स्थापना झालेली आहे 1969 मध्ये आणि तिचं कार्यालय आहे स्वित्झर्लंडला, जी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून कार्य करते. ही संस्था कसं कार्य करते तर वन्यजीवाविषयी जनजागृती करणे, वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करते आणि या संस्थेमार्फत दुर्मिळ जीवाकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते आणि संशोधन केले जाते. म्हणजे ज्या दुर्मिळ प्रजाती निर्माण झालेल्या आहेत त्याचं संरक्षण करण्याचं काम WWF करत असते. त्याशिवाय बघा आपल्या राष्ट्रीय स्तरावर सुलभ इंटरनॅशनल आहे, जी संस्था बिंदेश्वर पाठक यांनी स्थापन केलेली आहे आणि तिची स्थापना झालेली आहे 1970 मध्ये. ठीक आहे, याबाबत तुम्ही स्वतः पुस्तकामध्ये वाचून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला व्यक्तिगत, गटात्मक आणि संस्थात्मक स्तरावर कशा पर्यावरणविषयक कार्य झालेलं आहे ते उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आता शेवटचा प्रश्न बघा, पर्यावरणासंदर्भातील वातावरणातील फेरबदल ही संकल्पना विशद करा. आता वातावरण म्हणजे काय ते आधी माहीत असलं पाहिजे. वातावरणात कोणकोणते घटक येतात आणि वातावरणातले जे घटक आहेत ते नेमक्या प्रमाणात वातावरणात असतात. त्यामध्ये जर असंतुलन निर्माण झालं तर त्याला आपण म्हणतो फेरबदल होणे. लक्षात आलं? तर वातावरण म्हणजे पृथ्वीभोवती असलेले हवेचे आवरण होय. हे आवरण फक्त पृथ्वीवरच उपलब्ध आहे किंवा अस्तित्वात आहे. वातावरण विविध वायू, धूलिकण व जलबाष्पाने बनले आहे. यांना वातावरणाची अंगे म्हणतात. लक्षात येते? हे 2-3 ओळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वातावरण म्हणजे काय, वातावरणाचे घटक कोणते. आता ह्या घटकांचं प्रमाण कसं आहे, एकमेकांशी ठराविक प्रमाण असतं. उदाहरणार्थ नायट्रोजन आहे 78.03%, ऑक्सिजन आहे 20%, आर्गॉन आहे 0.094%, कार्बन डायऑक्साईड आहे 0.003% आणि इतर वायू आहे 1%. या पद्धतीने आपण 100% हे प्रमाण काढतो. आता याच्यामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रमुख वायू आहेत. आता वातावरणातला फेरबदल म्हणजे काय तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणामुळे वातावरणात ज्या वायूच्या प्रमाणात बदल होतात व वातावरणाचे संतुलन बिघडते, यास आपण फेरबदल म्हणतो. आता हे नैसर्गिक कोणकोणते घटक आहेत तर नैसर्गिक वादळ आलं, भूकंप झाला किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, वणवा पेटला, यामुळे काय झालेलं आहे, निसर्गतः जे नायट्रोजन ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते बिघडतं. मानवनिर्मित कारणामध्ये काय येतं, स्वयंचलित वाहनांचा धूर आहे, कारखान्यातील धूर, वायू, शेकोट्या, केर जाळणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. लक्षात येते? आता भूकंप झाल्यामुळे काय झालं, घरं पडली, धूळ निर्माण झाली, त्यामुळे काय झालं, वातावरण बिघडलं. ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तापमान वाढलं, वणवा पेटला, जाळ लागला, त्यामुळे प्रदूषण होणार. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक ह्या सर्व गोष्टींचा परिणाम वातावरणातील फेरबदल होण्यावर होत असतो. लक्षात येते? तर वातावरणातील फेरबदलाचे मानवी आणि वनस्पती जीवनावर परिणाम घडून येतात. धूलिकणांची संख्या वाढल्यास विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर घडून येतो. आता वातावरणाचे तापमानावर कोणत्या घटनांचा समावेश होतो तर वातावरणाचे तापमानावर ऋतू म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे ऋतू आहेत त्याचा परिणाम वातावरणाच्या तापमानावर होतो. त्या प्रदेशाची उंची किती आहे
त्यावर त्याच्यावर पण परिणाम होतो किंवा वातावरणातील घटकांच्या फेरबदलाचा सुद्धा परिणाम होतो. जे आपण आता म्हणतो बघा ग्रीन हाऊस इफेक्ट, त्याचा संबंध ह्या सर्व गोष्टींशी येत असतो. हवेची स्थिरता, जंतूंची कमी किंवा जास्त वाढ या तापमानावर ठरते. तापमान कमी झालं तर जंतू वाढतात, पण तापमान वाढलं तर जंतू कमी होत असतात. सूर्यप्रकाश वाढला तर बघा, म्हणून घरात म्हणतात की सूर्यप्रकाश येऊ द्या. ठीक आहे. व त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम घडून येतो. यासाठीच वातावरणातील फेरबदल लक्षात घेणे आवश्यक ठरते. वातावरणातील फेरबदलास मानवनिर्मित हरितगृह वायूंचा हातभार आहे. त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या पद्धतीने आपण त्यावर उपाय सांगणं अपेक्षित आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. तुम्हाला हे उत्तरं कोणत्या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहावं यासाठी गाईड करतील, पण तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये अगदी सुंदररित्या उत्तर लिहू शकता. फक्त मी गाईड केलेलं आहे, जसंच्या तसं कॉपी पेस्ट करू नका. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.